ओके सर, हे बघा, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे oursofware.in. ओके, इथे सगळ्या ट्रेडचे आपले सॉफ्टवेअर आहेत बघा. बिझनेस ERP, ज्वेलरी ERP, सगळ्या ट्रेडसाठी सॉफ्टवेअर आहे. तुमच्या ट्रेडनुसार तुम्ही इथे डाउनलोड करून बघू शकता. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर डेमो वगैरे फ्रीमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून बघू शकता. वापरायला एकदम इझी आहे. हे बिझनेस ERP हे सगळ्या ट्रेडसाठी चालतं. कस्टमाइज करून यूज करू शकता. कंप्लीट GST रेडी सॉफ्टवेअर आहे. बाकी ट्रेडनुसार वेगळी सॉफ्टवेअर आपण सॉफ्टवेअर आहेत. आता आपण हे आपलं आज बिझनेस ERPचाच डेमो आपण बघणार आहोत. या कस्टमर आहेत आपले सर. त्यांना हा डेमो आपण दाखवणार आहोत बिझनेस ERPचा. ओके, जस्ट याला क्लिक केले की सेटअप तुमचा डाउनलोड होणार आहे. बघा, इथे डाउनलोडमध्ये आपण बघितलं तर आता आपलं सेटअप आहे ते इथे डाउनलोड होत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जरा टीमव्यूवर पण डाउनलोड करूया. त्यासाठी तुम्ही गुगलवर यायचं. टीमव्यूवर पण आपले गुगल सारखंच आहे, सॉरी एनिडेक्स सारखंच आहे, रिमोट डेस्कटॉप सपोर्ट. जस्ट टीमव्यूवर म्हणून सर्च करा. ओके, त्याच्यानंतर जरा स्क्रोल करा, बाकी कुठेही क्लिक करायचं नाही. हा बघा, हा विंडोज नावाचा जो फोल्डर आहे, आयकॉन आहे, त्याला क्लिक करा की डायरेक्ट डाउनलोड विंडो तुमच्या समोर येईल. ओके, त्यानंतर जरा स्क्रोल करत या. हे टीमव्यूवर क्विक सपोर्ट 32 बिट्स डाउनलोड करून घ्या. बस, इथे पण तुमच्या इथे बघा, तिथे डाउनलोडमध्ये ते डाउनलोड होत असेल. ओके, हे रिमोट सपोर्ट सॉफ्टवेअर आहे, बरं पडतं एनिडेक्स पेक्षा. एनिडेक्स पण सेमच आहे पण याच्यामध्ये. ओके, हे टीमवर आपण कॉपी करून इकडे पेस्ट केलं डेस्कटॉपवर. डबल क्लिक करायचं. ओके, त्याचा युजर आयडी पासवर्ड व्हॉट्सअपला जर आम्हाला पाठवला स्क्रीन फोटो काढून डायरेक्ट कनेक्ट होतं. एनिडेक्स सारखंच आहे पण हे वापरायला इझी पडतं, फुल स्क्रीनमध्ये ऑपरेट होतं. ओपन होऊन दे तोपर्यंत आपण बाकीचे ऑप्शन डाउनलोड करूया. त्याच्यामध्ये सपोर्ट सेटअप एक डाउनलोड करायचा, क्रिस्टल रिपोर्ट. ओके, हे मिनिमाइज करून ठेवूया. तोपर्यंत आपलं एक टीमवेअर कनेक्ट झालेलं आहे. ओके, यात आपण इथे कनेक्ट करूया आपल्या टीमवेअरला. ओके, सगळे सेटअप आता डाउनलोड झालेलं आहे. क्रिस्टल रिपोर्ट पण झालं आहे. इथून पण डायरेक्ट ओपन करून इन्स्टॉल करू शकतो आपण. क्रिस्टल रिपोर्ट हे बिल फॉर्मॅटसाठी लागतं आपल्याला, सपोर्टिंग सॉफ्टवेअर. ओके, सिरियल फाईल ओपन करायची. नंतर इथे सेटअप EXE आहे, त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं. सेटअप तोपर्यंत एक्स्ट्रॅक्ट होऊन दे. इथे सिरियल की मध्ये सिरियल की असते, ती थोडी थोडी कॉपी करून घ्यायची. कंट्रोल C फॉर कॉपी. राईट क्लिक करून सर्व मी एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. एक्स्ट्रॅक्ट केलं वेळ पण वाचतो. पूर्ण फोल्डर एक्स्ट्रॅक्ट करून तोपर्यंत आपण सेटअप बाकी इन्स्टॉल करून घेऊया. इथे आपलं बिझनेस ERPचा पहिला सेटअप आहे, हे सॉफ्टवेअर आहे. राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं.
नेक्स्ट. ओके, बाय डिफॉल्ट डी ड्राईव्ह वरतीच ऑटोमॅटिक जातं आपलं सॉफ्टवेअर. तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला ठेवायचं असेल तर ते ब्राउजला क्लिक करून आपण दुसऱ्या ड्राईव्हला ठेवू शकतो. आपण डी ड्राईव्ह डिफॉल्ट घेतो कारण सी मध्ये आपलं काय ठेवायचं नसतं आणि आम्ही काय ठेवत पण नाही. कारण काय सिस्टीम क्रॅश झाले, विंडोज करप्ट झालं तर आपलं सॉफ्टवेअर सेफ राहिलं पाहिजे. ओके, ह्याप्रमाणे इन्स्टॉल होऊन दे. ओके, स्टेप बाय स्टेप आपण सगळे आता बाकीच्या इन्स्टॉल करून घेतोय. सपोर्ट इन्स्टॉल करून घेतलं, प्रोव्हाइडर इन्स्टॉल करून घेतलं, क्रिस्टल रिपोर्ट आता इन्स्टॉल करतोय आपण. एक स्टेप बाय स्टेप सगळे डाउनलोड केलेले फाइल्स इन्स्टॉल करून घ्यायचे. हे बघ, यामधले सगळ्या फाइल्स आपण इन्स्टॉल. आता लास्ट हे आपलं सपोर्ट रन टाइम ही फाईल इन्स्टॉलेशन चालू आहे. नंतर आता क्रिस्टल रिपोर्ट इन्स्टॉल करून घेऊया. क्रिस्टल रिपोर्टचा फॉर्मॅट आहे ओके, सेटअप नावाचं आहे. सिरियल नंबर मध्ये सिरियल नंबर भेटतील. इथे सेटअप मध्ये सेटअप रन करायचं. बस 5 ते 10 मिनिटं लागतात फक्त सगळं इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला. तुमचं कॉम्प्युटरचं रॅम किती आहे त्यावर फक्त डिपेंड राहतं. बस इथे नेक्स्ट नेक्स्ट करायचं, ऍक्सेप्ट करायचं. इथे सिरियल नंबरच्या की टाकायच्या जसे आहेत तेवढ्या कॉपी पेस्ट करून. याप्रमाणे नेक्स्ट नेक्स्ट करत चला की ऑटोमॅटिक तुमचं सेटअप आहे ते इन्स्टॉल व्हायला चालू होईल. ओके ओके सर, अशा प्रकारे आपलं सेटअप कम्प्लीट झालेलं आहे. ओके, आता ट्रेनिंगला आपण चालू करूया. हा सर, बाकी झालंय इन्स्टॉलेशन. एक मिनिट, आता आपण चालू करूया ट्रेनिंग. तुम्ही आहात ना समोरच? ओके ओके, सिस्टीम समोर. ओके, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो कसं काय करायचंय. तुमचे काय क्वेश्चन आन्सर असेल ते पण विचारत चला मध्ये मध्ये. ओके, हे बघा, हे सर सॉफ्टवेअर आहे आपलं. ओपन करा त्याला डबल क्लिक करून. कंपनी क्रिएशन वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप. कंटिन्यू करा इथे. ओके ओके, इथे F3 बटन दाबा क्रिएट कंपनी. हो, किंवा इथे वरती पण दिलंय बघा F3 मुळे आपला. कुठे नाही, एंड सेशन नका करू. ते टीम व्ह्यूवर आहे ते कनेक्ट केलेलं. हो हो, एक मिनिट थांबा. तुमचं रिझोल्युशन खूपच कमी आहे. एक सेकंड थांबा. रिझर्वेशन तुमचं किती आहे ते बघूया. 100% आणि 12 इंच. ओके, हे चालेल. तिथे येस करा सर. येस नो वगैरे का विचारलं तर हा, कीप चेंजेस करा. ओके, अजून काय विचारताय? हा, क्लोज करा ते वरून. आता ओपन करा सॉफ्टवेअर. हे बघा, हे बिझनेस ERP म्हणून आहे बघा. बरोबर, कंटिन्यू करा सर. ओके, हे क्लिक करा तिथे क्रिएट कंपनीला. ओके, इथे फर्मचं नाव टाका तुमच्या. एक कंपनी क्रिएट करूया. एक प्रॉपर तुम्हाला दाखवतं. हे ऑन स्क्रीन रेकॉर्ड पण होतंय. ह्याचं मी लिंक पण तुम्हाला पाठवतो डेमॉन्स्ट्रेशनची. याप्रमाणे तुम्ही कंपनीत तुमच्या क्रिएट करू शकता. एंटर एंटर मारा द्या. हो, एंटर मारा. एंटर एंटर एंटर. आणि तिथे ऍड्रेस मध्ये तुम्हाला बिलिंग इथे जीएसटी नॉन जीएसटी इथे तुम्ही जीएसटीच ठेवायचं. आणि नॉन जीएसटीचं ऑप्शन डायरेक्ट तिकडे तुम्हाला याला सॉफ्टवेअर मध्ये टॅक्स सिलेक्शनला विचारतं. हो हो, इथे हे टाका. इथे ऍड्रेस टाका ना तुमचा शॉर्ट मध्ये. बिलिंगला पाहिजे तो शॉर्ट मध्ये ऍड्रेस टाका. स्टेट वगैरे सिटी वगैरे टाका. स्टेट सिलेक्ट करा. एक मोबाईल नंबर टाका. इथे स्टेट महाराष्ट्र घ्या, येणार ऑटोमॅटिक. बरोबर, एंटर एंटर. आणि इथे मोबाईल नंबर घ्या. बस एवढे डिटेल्स भरायचे आणि क्रिएट कंपनीला क्लिक करा सर. बस. ओके ओके करा. ओके, एंटर मारा सर. हे एकदम इझी आहे. युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. ओके, युजर आयडी 1 टाका. 1 टाइप करा. युजर आयडी 1, पासवर्ड पण 1.
ते घालवा अगोदर, ते वरचं घालवा. हा, पासवर्ड वन लॉग इन करा. बस, ही आपली कंपनी लॉग इन झाली बघा सर. हो हो हो. ओके, त्याच्यानंतर इथे बघा राईट साईडला सगळे बटन्स आहे, शॉर्टकट्स, आयटम्स, अकाउंट म्हणून सगळे. आणि इथून पण तुम्ही जाऊ शकता ट्रान्झॅक्शन मधून पण. ओके, आता स्टेप बाय स्टेप सांगा. मी तुम्हाला पहिली कोणती एंट्री दाखवू? ओके ओके ओके. परचेस विथ इन्व्हेंटरी ना? ओके ओके. मग याच्यामध्ये आधी आयटम्स बनवून घ्या. 1 2 3 आयटम्सला क्लिक करा. ओके, इथे न्यू ला क्लिक करा वरती. हा, ओके, इथे प्रोडक्टचं नाव टाका. सगळं कॅप्स मध्येच टाका. ओके, एंटर मारा. इथे तुम्हाला जीएसटी स्लॅब विचारतो बघा, 5 12 18. आणि जर नॉन जीएसटी असेल तर टॅक्स फ्री मध्ये टाका. बस, एंटर एंटर मारा द्या. इथे परचेस सेल प्राइस तुम्हाला पाहिजे असेल ते टाकून ठेवा इथे. हो, बस. आणि सेव्ह बटनला क्लिक करा सर. सेव्ह सेव्ह इथे वरती सेव्ह. हा, बस. ओके, अजून एक प्रोडक्ट ऍड करा. एक झाला, अजून एक ऍड करा. आणि त्याची सेल प्राइस टाका. ओके, आणि सेव्ह म्हणा. बरोबर. ओके करा. बस, आता क्लोज करून बाहेर या सर, किंवा एस्केप करा. हे पण क्लोज करा. ओके, आता आयटमला एकदा पुन्हा क्लिक करा. बघू तर तिथे आपले 2 जे आयटम्स मास्टर बनवले तिथे ऍड झाले बघा. ओके, ठीक आहे. क्लोज करून बाहेर या. आता सेलला या. हो, ओके, इथे सेलला आलात, न्यू बटनला क्लिक करायचं. हो, बरोबर सर. ओके, एंटर मारा. एंटर. इथे आता सेम F3 मारून नवीन बनवायचं. इथे खाली की दिलेली पण आहे बघा, F3 फॉर न्यू. हा, लेजर बनवण्यासाठी हे लेजर क्रिएशन. हा, इथूनच. हो हो, डमी टाका, डमी टाका. फक्त तुमच्या लक्षात येते का बघा, काय नाही समजलं तर विचारा. इथे अकाउंट ग्रुप तोच येईल, कस्टमर, ऍज अ कस्टमर. हो, ओके, इथे सगळे तुमच्या कस्टमरचे डिटेल्स येतील, डेटर्सचे. ओके, नाव, ऍड्रेस, जीएसटी नंबर वगैरे असेल तर सेव्ह करा. बस. ओके, कस्टमर तयार झाला बघा. एंटर एंटर मारत द्या. त्याला सिलेक्ट करा अगोदर. हा, बरोबर. एंटर एंटर मारत द्या. मारा एंटर एंटर. एंटर एंटर मारा एंटर. आता इथे आपली प्रोडक्ट लिस्ट आली बघा. हा हा, हो, बरोबर. मारा एंटर. इथे क्वांटिटी का एकच येईल तुमची. तिथे पुढे विचारतोय बघा, 1 टाका. हा, एंटर एंटर मारा द्या. रेट ऑटोमॅटिक पडलाच बघा तुमचा. ओके, मारा एंटर. ऍड झाला ते. ओके, नाही, एंटर मारा ना, कम्प्लीट. हो, थांबा 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 थांबा. इकडे तुमचं हे ऍड झालेलं नाही. 1 मिनिट थांबा. हे बघ, इथे इथे एंटर एंटर मारत ना, एंटर इथपर्यंत यायला पाहिजे. इथे खाली लोड झाला पाहिजे ना. ओके, जर दुसरा असेल तर परत एंटर मारायचा, तो घ्यायचा, परत त्याप्रमाणे ऍड करत जायचं. आणि सोबत त्याची हे बघा, एंटर इथपर्यंत मारला पाहिजे. हे आता 2 ऍड झाले बघा. मला एक प्रश्न आहे. बोला सर. कधी काय होतं, आता इंटरव्हेन्शन लिहिलंय ना. हा, कंपनीला 1000 रुपये दिले. हा हा, तरी काय होतं, आम्ही ते आपल्या रेफरन्स मध्ये असेल, हा, तर कमी जास्त करता ना. कमी असं करतो, 800 करतो. हा, मग रिअल टाइम हे बघा, इथे आपण रेट विचारतो ना, इथे तुम्ही कमी जास्त करू शकता सर. ओके, हा हा, म्हणजे ऑप्शन आहे. हो हो हो, आपला 1000 रुपये रेग्युलर रेट आहे. कस्टमर वाईज तुम्ही रेट चेंजेस करू शकता. ओके, रिअल टाइम करू शकता. आता कस्टमर एकदम कोण जवळच आहे त्याच्यासाठी आता ह्याला 2000 एंटर एंटर. इथे कर्सर थांबतो ना, इथे तुम्ही इथे चेंज करू शकतो. रेग्युलर आपला बिलिंग रेट 1000 रुपये किंवा 2000 पडेल, पण हा बिलापुरता चेंज करू शकतो आपण कस्टमर वाईज. ओके, आता सेव्ह बटनला क्लिक करा सर. इथे वरती सेव्ह असणार बघा. ओके, सेव्ह बटनला क्लिक करा की सेव्हला ओके करा. येस करा प्रिंटला. ओके, आता इथे वेगवेगळे फॉर्मॅट आहे बघा. जर जीएसटी कंपोजिशन पाहिजे तर कंपोजिशन म्हणजे नॉर्मल, त्याला क्लिक करा कंपोजिशनला खाली. आणि प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. कंपोजिशनला आधी क्लिक करा. हा,
आणि प्रिव्ह्यू म्हणा, प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू. ह्या सॉफ्टवेअर मधनं डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअप वगैरे पण सेंड करता येतं. पीडीएफ फाईल डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअप होते. ओके. हा, प्रिव्ह्यूला वेळ लागतो ना? नाही वेळ लागत नाही. ऍक्च्युली आपण ते कसं एकदा रिस्टार्ट केली पाहिजे होती खरी. रिस्टार्ट सगळं सेटअप झाल्यावर आपण कंटिन्यूच केलं ना चालू. 1 मिनिट थांबा. तर रिस्टार्ट केली का सगळं प्रॉपर इम्प्लिमेंट होतं ना ते. हो. असा विषय. परत ते रिस्टार्ट करा, परत 2 मिनिटं झालं मी आळस केला जरा. हो, ठीक आहे. असा विषय. रिस्टार्ट करूया का? असं तो थांबेल का? 1 सेकंद थांबा. माझ्या मते होईल. ते क्रिस्टल रिपोर्ट एकदा ओपन केलं पाहिजे होतं मगाशी. ओके, आलं बघा. बरं, बरं. ओके, वरतून प्रिंट वगैरे तुम्ही देऊ शकता. सगळे तुमचे डिटेल्स परफेक्ट बिल फॉर्मॅट आला बघा. या A4 च्या हाफ आहे बरोबर. आहे ना? आणि फुल पाहिजे तर फुल पाहिजे तुला? हा, फुल पाहिजे तर फुल सेट करून देता येईल तुम्हाला. काय प्रॉब्लेम नाही. हा आता हाफ आहे, A4 च्या हाफ. आणि फुल हो A4 च्या हाफ आहे. A5 मध्ये. फुलचं सेटिंग करून देता येईल ना? हो फुलचा पण सेटिंग करून देता येईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चालेल. ओके, इथून क्लोज करा. हा, बोला सर. यातून ना आता आपले किती तरी बनले ते कुठे गेले ते कुठे चेक करतो आपण तिथं. आता हे क्लोज करा. आपण ते मागे आलो ना, हे क्लोज करा. ओके, ही विंडो पण क्लोज करा इथून. ओके, आता ऍड केलेले बिल आहेत ना, चेक करायचं. पुन्हा सेलला क्लिक करा सर. हो, का तिथेच तुम्हाला खाली दिसेल बघा बिल, ते एबीसी कंपनीचं. ओके, डबल क्लिक करा त्याच्यावर की ओपन होईल बघा. खाली दिसते अमाऊंट वगैरे. हा समजा 1950 आले आपल्याला. हा, ते पैसे पेमेंट आल्यावर म्हणता कस्टमरचं. हा, ओके. त्याच्यासाठी काय करायचं सांगतो तुम्हाला. हे बघा, हे आता आपण हे बिल आपण सेव्ह केलं. ओके, क्लोज करून बाहेर आलो. ओके, त्यानंतर उजवीकडे रिसिट, क्विक रिसिट एंट्री आहे बघा. क्विक रिसिट वरती 4-5 ऑप्शन. क्विक रिसिट. येस, इथून रिसिट मारायची. इथे एंटर मारायचा. ओके, इथे बँक वगैरे काय असेल तर नंतर लेजर ऍड होणार तुमचे. एंटर मारा. एंटर की इथे तुमचं अजून एकदा एंटर मारलं की इथे तुमचा कस्टमर घ्यायचा. एबीसी कंपनी, त्याचं आउटस्टँडिंग समोर दिसतं बघा डेबिट साईडला. ओके, एंटर मारा. हो, एंटर मारा. इथे अमाऊंट टाकायची. इथे शॉर्ट मध्ये बॅलन्स पण दिसतोय बघा त्याचा. आणि किती त्याने पेड केले ते इथे. सपोज त्याने 2000 रुपये दिले सपोज, बरोबर. एंटर मारत या सेव्ह पर्यंत. हो, ओके करा बस. ही एंट्री सेव्ह झाली बघा तुमची. आता क्लोज करून बाहेर या. आता सपोज त्या कस्टमरचं तुम्हाला लेजर बघायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही स्टॉक रिपोर्ट्सला यायचं. रिपोर्ट्सला डावीकडे बघा, वरती ऑप्शन आहे रिपोर्ट्स. उजवीकडे सर, डावीकडे. हा रिपोर्ट्स मध्ये. त्याच्यामध्ये लेजर मध्ये यायचं. लेजर ऑप्शन आहे बघा. ओके, तिथे आता इथे एबीसी कंपनी पहिलीच आली बघा. वरती थांबा एकदा क्लोज म्हणा इथे त्याला. हा, आणि वरती रिफ्रेश बॅलन्स आहे बघा, त्याला एकदा क्लिक करा. ओके करा. ओके, आता बघा त्याचा बॅलन्स लगेच अपडेट झाला बघा. ओके, आता त्याला डबल क्लिक करा. आता डबल क्लिक करा एबीसी ला. आता एंटर मारत या की इथे तुम्हाला परफेक्ट त्याचा लेजर पण मेंटेन होतं ते दिसेल. हो, हे बघा, हे लेजर आलं बघा. ओके, ते बिल होतं सेल बिल. नंतर रिसीट झाली एक, आणि त्याचा बॅलन्स राहिला फक्त 700 काय आहे तो. हा बघा. हो, इथे वरती बघा प्रिंटचं ऑप्शन आहे. प्रिंटला क्लिक करा. परफेक्ट लेजर येतं तुमचं. व्ह्यू पण बघू शकता तिथे प्रिव्ह्यू करून. आता हे झालं इंटिजर लाईन ना. हा, एस्केप करा. वरून क्लोज करा. आता हे झालं एका कंपनीचं. हा, आपल्या एकाच वेळी किती आपला या महिन्यात किती आउटस्टँडिंग बाकी आहे. ओके. आउटस्टँडिंग तुम्हाला हे क्लोज करून बाहेर आहे. आउटस्टँडिंगचा वेगळा रिपोर्ट आहे बघा. इथे रिपोर्ट्स मध्येच ना, रिपोर्ट्स मध्येच या. तिथे आउटस्टँडिंग आहे बघा. हा, हो. इथे डेट टाकायची आणि ओके करायचं. ओके करा. ओके, एकच आली बघा. म्हणजे पेमेंट पेंडिंग वाले असतील तेवढेच इथे येतील तुमचे. बरोबर. अजून काय माहिती दिली तुम्ही मला, म्हणजे
त्याची माहिती तुला विचारली. हो हो. नाही ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय काय लागतं ते सांगा, मग नंतर मी बाकीचं सांगतो तुम्हाला. याच्यात सेल, परचेस, स्टॉक, परत पेमेंट रिसीट, आउटस्टँडिंग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर होतीलच. ह्या सगळे हा सर. सांगितले रोज करावं लागेल ना आपल्याला दिवसाची day to day. हा डे टू डे बँक एंट्री मारू शकता, एक्सपेन्स एंट्री मारू शकता. एस्टिमेट कसं पाहणार एस्टिमेट हा एस्टिमेट म्हणजे कोटेशन म्हणता ना. कोटेशन कोटेशन इथं ट्रान्झॅक्शन मध्ये आहे बघा, हे बघ कोटेशन खाली आहे बघा सर. हा कोटेशन सिंपल. हो हो. बस न्यू बटनला क्लिक करायचं. बस इथे एंटर एंटर मारत द्यायचं, कंपनी घ्यायची. तिथे पण सेम नवीन कस्टमर असेल तर F3 मारून नवीन बनवायचा. काही नवीन बनवण्यासाठी F3 आहे आणि एडिट करण्यासाठी F1 आहे. बरोबर. तिथे आता ड्रॉप डाऊन ला क्लिक करा, तिथे आली असणार बघा. ना झाली असणार. एस्केप करा एकदा आणि पुन्हा या. सेव्ह केलात ना तिथे म्हटलेलात ना. हा मग सेव्ह होणार. पुन्हा या कोटेशनला. तिथे अकाउंट ग्रुप कोणता घेतलेला, कस्टमर ठेवलेला ना. हा मग येणार तिथे या, ट्रान्झॅक्शनला या. कोटेशन खाली आहे बघा कोटेशन. ओके न्यू ला क्लिक करा. ओके एंटर एंटर मारत द्या. तुम्ही डायरेक्ट हे बघा इथे वाउचर नंबर पडला नाही, त्यामुळे एंटर एंटर मारत द्यायचं. तिथे आता बघा तो अकाउंट ग्रुप येतो, तुम्ही काहीतरी चुकवलं वाटतं. हा एस्केप करून बाहेर आता चेक कुठे करायचं ते पण सांगतो तुम्हाला. ओके स्टॉक मध्ये रिपोर्ट्स लेजर कंट्रोल एल शॉर्टकट आहे. इथे ते F वरसून काहीतरी केलं ना, DEF काहीतरी टाकलं ना. हा ओके. हा त्याला आता F1 बटन दाबायचं एडिट साठी. F1 तेव्हा बँक अकाउंट मध्ये गेला ग्रुप बघा त्याचा. यस कस्टमर घ्यायचा. अपडेट म्हणा अपडेट. ओके हे क्लोज करा आणि आता कोटेशन बनवा सर. ट्रान्झॅक्शन मध्ये हो बरोबर. न्यू हो एंटर एंटर मारत द्या पुढे. तुम्ही डायरेक्टली इथे ऍक्च्युली तुम्हाला एंटर मारायचा. एंटर मारा. अच्छा तुम्ही डायरेक्ट जातो. वाउचर नंबर तुमचा पडत नाही त्यामुळे. कोटेशनला ओके न्यू ला क्लिक करा एकदा आणि एंटर एंटर मारा. एंटरने पुढे जा सर. हा तिथे वाउचर हा 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 ओके बस एंटर मारा पुन्हा की तुमचे आले बघा सेम. इथे पण नवीन प्रोडक्ट बनवायचे असेल तर F3 बटन दाबायचं सर. ओके बाकी सेमच एंट्री आहेत तशाच. हो हो हो. बाकी सेव्ह म्हटलं की सिंपल कोटेशन तुमचं जनरेट होणार. हो इथे का रिमार्क वगैरे नाही. इथे हे क्वांटिटी नाही, हे रिमार्कचं ऑप्शन आहे. जर काय तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर क्वांटिटी आणि अमाऊंट पुढे. नाही नाही हे नो म्हणा. इथे बाजूला क्लिक करा ना. हा इथे आता आता एकदा एस्केप करा आणि सेव्ह म्हणा खाली. नो 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 हे बघा इथे जर क्लिक केलं ना तुम्ही, एक सेकंड डायरेक्ट सेव्ह करा. मग ओके करा त्याला. यस करा. प्रिंट पाहिजे असेल तर यस. ठीक आहे ओके झाली सेव्ह. आता आता एस्केप करून बाहेर या सर. यस करा. ओके आता या पुन्हा कोटेशनच्या विंडोला या बघू. तिथे तुम्हाला भेटणार ते सेव्ह झालेलं कोटेशन खाली. ते बघा खाली सेव्ह झालंय. आता परत जर प्रिंट काढायचे असेल तर डबल क्लिक करायचे त्याच्यावर. डबल क्लिक केलात ना. हो
आणि प्रिंटला क्लिक करा. खाली गेले बघा, खाली ऑप्शन आहे तो प्रिंटचा. बरोबर. आणि प्रिव्ह्यू करा. ह्या सॉफ्टवेअर मधनं डायरेक्ट तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअप वगैरे करू शकता. तो एक तुमचा आहे, म्हणजे मॅन्युअली डायरेक्ट पीडीएफ तुमची ह्याला होईल, कस्टमरला सेंड होते. होय ना. हो हो, रेकॉर्ड असतो की आपण ना करावं लागतंय. रेकॉर्ड राहतात तुमच्याकडे. राहतो ना. हो, प्लस तुमच्या कस्टमरला डायरेक्ट व्हॉट्सअप जाते ना इमिजिएट. ते आता सगळेजण व्हॉट्सअप वापरतात. इन्स्टिमेट लगेच प्रिव्ह्यूला क्लिक करा सर. प्रिव्ह्यूला केला? ओके. हे बघा, हे आता हे फुल पेज आहे. तसं तुम्हाला बिल फॉर्मॅट पाहिजे तर फुल पेज पण बनवून भेटेल. हा, ते कोटे ते चेंज करून देतो सर, काय विषय नाही. ते चेंज करणार. हे आता ट्रायल डेमो आहे ना. हा, ते इन्व्हॉइस ऐवजी कोटेशन किंवा एस्टिमेट नंबर आपल्यानुसार आपल्याला पाहिजे ते हेडिंग टाकू शकतो सर. हो हो, टर्म अँड कंडिशन टाकू शकतो. तो बँक डिटेल्स टाकू शकतो, QR कोड, लोगो लावू शकतो. हो, तुमचा बँकचा QR कोड लावू शकतो. प्लस आपल्या सॉफ्टवेअर मध्ये डायरेक्ट ह्याच्यामध्ये UPI इंटिग्रेट करता येतो. म्हणजे काय होतं, आता हा 1200 रुपयाचं बिलावर होता. ते बिल जेवढं जनरेट होतं ना आपलं, तेवढ्याच अमाऊंटचा डायरेक्ट UPI चा QR कोड पण बिलावर प्रिंट होतो. म्हणजे तो स्कॅन हा, तेवढ्याच अमाऊंटचा QR कोड बिल प्रिंट होतो आणि डायरेक्ट तुम्हाला कस्टमर त्याच अमाऊंटचा पे करू शकतो. त्याला एडिट करता येत नाही अमाऊंट ही. म्हणजे तेवढीच अमाऊंट तिथे QR ला घेणार आणि बिलावर तो प्रिंट होऊन येणार, व्हॉट्सअपला जाणार. बरं पडतं आणि कस्टमरला प्रत्येक वेळी बँक डिटेल्स हे देत बसायची गरज नाही ना. हो हो, ते खूप वेळ पण वाचतो आणि डोक्याला हेडेक काय नाही. कस्टमरला समजतं हा QR ला स्कॅन करून तुम्हाला लगेच UPI ला पेमेंट येऊन जातो तुमच्या. हो. अजून एक मिनिट दाखवतो तुम्हाला. याला आधी सिक्युरिटी चांगली आहे, बॅकअप सिस्टीम चांगली आहे. ईमेल क्लाउडला पण सेट करू शकतो गुगल ड्राईव्हला तुमच्या. म्हणजे काय कॉम्प्युटर वगैरे खराब झाले तर बॅकअप सॉफ्टवेअरचा सेफ राहतो आणि युजर फ्रेंडली आहे. कोणी युजर याला यूज करू शकतो. आणि हे बघा, इथे बाकी ऑल टाइप सगळे ट्रान्झॅक्शन आहे. सेल परचेस, सेल रिटर्न, परचेस रिटर्न, बाकी सेल परचेस ऑर्डर पण आहे, डेबिट क्रेडिट नोट आहे, कोटेशन पण बनवू शकता, पेमेंट रिसिट, बँकचे एंट्री, जनरल वाउचर पण इथून ऍड ऑन करू शकता. जीएसटीचं बिल बरोबर बरोबर. हा, मग आता ती तुमची जीएसटीची कंपनी वेगळीच असेल ना. हा, मग त्याच्यामध्ये तुमचा टॅक्स वगैरे सगळं लावा लागेल. त्याप्रमाणे हे बघा, इथे जीएसटीचे रिपोर्ट तुम्हाला सगळे भेटणार. जीएसटी समरी 3B भेटेल, GSTR1, GS2, रिकन्साइल, प्लस तुम्हाला हे काय म्हणतात ते तुम्ही एक्सेल मध्ये किंवा JSON फाईल डायरेक्ट जनरेट करू शकता आपल्या या सॉफ्टवेअर मधून. JSON फाईल अपलोड करतात ती. हो, डायरेक्ट JSON क्रिएट JSON फाईल इथून करू शकता किंवा एक्सेल मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे त्या याच्या बेसिस मध्ये सगळे रिपोर्ट तुम्हाला भेटून जातील या सॉफ्टवेअर मध्ये. जीएसटी रिपोर्ट याच्यामुळे आपण या सॉफ्टवेअरमुळे आपण डायरेक्ट क्लायंटला लेजरला पाठवतो, डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकतो. हा, यस. हो, मग आता सपोज हे बघा, हे लेजर आहे ना. आता सपोज आपली ABC कंपनीचं तुम्हाला पाठवायचं आहे. ओके, इथे तुम्ही प्रिंटला यायचं. ओके, प्रिव्ह्यू करायचं किंवा सेंड व्हॉट्सअप, इथून पण डायरेक्ट सेंड करू शकता. यस यस यस. हे बघा, हे तुमचं परफेक्ट असं लेजर येणार. ओपनिंग बॅलन्स किती होता, डेबिट नाही तर सेल बिल, कोणाच्या अगेन्स्ट काय होतं पेमेंट, प्लस तुम्हाला हे लेजर विथ आयटम डिटेल्स सहित काढायचं असेल तर इथे शो विथ आयटम डिटेल्स. म्हणजे त्याच्यामध्ये काय कशाच्या अगेन्स्ट ते वाउचर होतं ते पण समजतं तुम्हाला. क्लिक करायचं आणि इथे ओके म्हणायचं की नंतर ते अपडेट होतं. आता बघितलं तर त्याच्यामध्ये काय काय होतं ते पण दिसेल तुम्हाला. हे बघा, ह्या बिलाच्या अगेन्स्ट, ह्या लायसनच्या अगेन्स्ट किती पैसे होते, ह्या लायसनच्या अगेन्स्ट किती होते. म्हणजे प्रॉपर लेजर जातात आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स 750 राहिला. इथून पण आहे ना बघा, व्हॉट्सअप ईमेल करू शकता तुम्ही डायरेक्ट.
PDF मध्ये. लेजे तुमच्या क्लायंट्सना डायरेक्ट तुम्ही ह्या सॉफ्टवेअर मधनं हे करू शकता. आता यात कसं आता जसं मगाशी म्हटलं आम्ही आपण इनवॉइस एस्टिमेट बनवलाय 1200चा राईट. हा आपण त्या डिस्काउंट दिला 200 रुपये. हा म्हणजे डिस्काउंट आपण दाखवू शकतो तेव्हा डिस्काउंट आपण 200 दिला आहे. हो बिलामध्ये दाखवू शकतो. ते तुम्हाला कमांड लावून देणार. त्याच्यामध्ये तुम्ही 200 रुपये दिला मग तसं त्या रेट मग त्या कंडिशन मध्ये कमी नाही करायचा. डिस्काउंट द्यायचं डिस्काउंट. ऑप्शन आहे ना डिस्काउंट. हा ह्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर यायचं इथे दिलेलं आहे बघा डिस्काउंट. कॅश डिस्काउंट घ्यायचं इथे डिस्काउंट. सपोज आता आपण तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक हेच दाखवतो मारून. एक आता हे आता एबीसीच आपण एक कोटेशन बनवतो सपोज. ओके हे आता 2000चं यांचं बिल झाले. आता सपोज तुम्हाला इथे डिस्काउंट घ्यायचं. आता हे किती इथे दिलं तर पर्सेंट मध्ये घेतं आणि इथे सपोज इथे अमाऊंट मध्ये घेतं. सपोज 100 रुपये डिस्काउंट दिलं. ओके बस हे आपण वावच्या इथून सेव्ह केलं. सेव्ह. ओके असं बिलामध्ये पण होणार आणि तुमच्या एस्टिमेट कोटेशन मध्ये पण देऊ शकतो. ओके हे बघा 2000 अदर चार्ज म्हणजे डिस्काउंट येणार तुमचं 100 रुपये 1900 रुपयाचं बिल झालं फायनल. असं येणार परफेक्ट. सेल बिलामध्ये कोटेशन मध्ये सगळ्यामध्ये डिस्काउंट वगैरे काय असेल ते मेंटेन होणार सर तुमचे. आपण एस्टिमेट आपण बनवलं. हा हा आपण एस्टिमेट आपण 2000 बनवलं. हा तिथं काम फायनल व्हायच्या आधी आपण कोटेशन देतो. बरोबर बरोबर. काम फायनल झाल्यानंतर इनवॉइस बनतं. बरोबर. ते कोटेशन इनवॉइस मध्ये कन्वर्ट होतं. अच्छा ह्याच्यामध्ये कोटेशन तर डायरेक्ट अजून कन्वर्ट होत नाही. ते अपडेट मध्ये भेटून जाईल तुम्हाला. त्याच्यासाठी आपण सध्या ऑप्शन ना सर हा वापरायला सांगतो सेल चलानचा. ओके नवीन नवीन नाव लागतं परत. हो 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 सेल चलान. ह्याच्यामध्ये बघा हे तुमचं कन्वर्ट होतं. हे कोटेशन सारखंच वर्क होतं तुमचं. सेल चलान बनवा किंवा सेल ऑर्डर पण आहे ती पण वापरू शकता. हे बघा सेल ऑर्डर पण आहे ते पण कन्वर्ट होतं. सेल ऑर्डर म्हणजे ऍज अ ऑर्डर म्हणून तुम्हाला कन्सिडर करू शकता नवीन कस्टमरचे. ओके मग इथे तुम्ही न्यू ला क्लिक केलात ना बाकी वर्किंग सेमच आहे तुमचं. ओके एक एंट्री मारून दाखवतो बघ. आता एबीसी कंपनीच आपण घेऊया एक. ओके आता इथे त्याला ओके हे आपण एक याचं सेल ऑर्डर बनवली. आता प्रिंट नाही काढायची म्हणजे एस्केप करू. जेव्हा कधी त्याचं बिल त्यांचं कन्वर्ट होईल ना फायनल ऑर्डर सेलला आपण जाऊ ना. सेल बिलला न्यू ला आलो. ओके इथे फक्त कस्टमर सिलेक्ट करायचा तो. ओके इथे सपोज एबीसी चा आपल्याला बघायचं की इथे इथे ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होणार बघा पेंडिंग चलान. ओके म्हणजे सपोज त्यांचे 4 ऑर्डर आलेले असतील तर 4ही इथे दिसणार तुम्हाला. त्याची अमाऊंट डेट वगैरे सगळं सिलेक्ट करायचं की ऑटोमॅटिक सिंगल क्लिक वर तुम्ही इथे कंटिन्यू बटनला क्लिक केलात की ऑटोमॅटिक सगळं लोड होणार बघा. म्हणजे मल्टिपल चलन बिल वगैरे तुम्ही कन्वर्ट करू शकता. ह्याच्यात काही चेंजेस वगैरे ह्याच्यात डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे डबल क्लिक करून चलन बिल कन्वर्ट करताना पण तुम्ही डिस्काउंट वगैरे देऊ शकता. तेव्हा बिलामध्ये इथेच दिलेलं आहे तुम्ही इथे पर्सेंट मध्ये ते अमाऊंट मध्ये. ओके हे आयटम वाईज किंवा तुम्हाला जर टोटल इथे बिलावरती द्यायचं असेल तर मगासारखी इथे पण देऊ शकते. हे बघा सपोज इथे तुम्हाला पर्सेंट मध्ये 2% द्यायचं तर इथे पर्सेंट मध्ये पण डिस्काउंट जातो. बस ही सिस्टीम तुम्हाला चालणार. म्हणजे तुम्ही ऑर्डर घेऊ शकता ऍज अ परचेस ऑर्डर म्हणून आणि तीच ऑर्डर डायरेक्ट कन्वर्ट करू शकता. आमचे दुसरं एक कंपनी आहे ना ती मॅनपॉवरची. आता कसं सिक्युरिटी आपण मॅनपॉवर आपण आपला मॅनपॉवर अप्लाय करतो. अप्लाय करतो त्यात कसं तिथे नंबर ऑफ ड्युटीज पण द्यावं लागते. नंबर ऑफ ड्युटीज ते कसं तिथे मेन्शन करतो आपण नंबर ऑफ ड्युटीज नंबर ऑफ डेज पण आणि नंबर ऑफ ड्युटीज. ते कसं होतं 12 तासाच्या 2 शिफ्ट असतात. दिवसात 2 शिफ्ट झाल्या म्हणजे समजा कधी कोण नाईट वाला माणूस आला नाही तर डबल ड्युटी करतो. आलं लक्षात. म्हणजे महिन्याचे समजा दिवस आहेत 31 महिन्याचे पण त्याने ड्युटी केलं किती 40. अच्छा असं काही
त्यामध्ये आपण टाकू शकतो. नाही, मग त्याच्यात तुम्हाला काय ऍडिशनल असं टाईप करायला फील्ड पाहिजे का, जेणेकरून तिथे तुम्ही मॅन्युअली टाईप करणार? हो हो हो, म्हणजे कसं याची नंबर ड्युटी एवढी 40 डेज राहू दे, डेज राहू दे. हा हा हा. त्या ड्युटी केल्या किती 31 दिवसामध्ये 40 ड्युटी केले. अच्छा. तर 40 ड्युटीच्या तीनशे प्रमाणे समजा त्याने 40 ड्युटी केले. हा हा. एक्झाम्पल तर डे ड्युटी किती होत्या, नाईट ड्युटी किती होत्या? डेला समजा त्या 20 केल्या, नाईटला 20 केल्या. बरोबर. जी तुम्ही इथे आपण त्या ऍडिशनल फील्ड मध्ये जी माहिती भरू ना, ती तुमच्या त्या बिलावर ह्या रिसिप्टवर प्रिंट होऊन येईल सर. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. ओके, इथे प्रिंट होऊन येईल, ते पण करू शकतो का, प्रॉब्लेम नाही. हा हा, तुम्ही म्हटलं काय माझी रिक्वायरमेंट सांगितली तुम्हाला. आलं लक्षात, आलं लक्षात. हो हो हो. बरं केलं विचारलात, म्हणजे जेवढं आहे तेवढं आम्ही पटापट सांगतच जातो कस्टमरला. हो, कारण आहे तेवढं दाखवायला का पॉइंट नाही ना, असा विषय. हो ना हो ना, तेच. बरोबर. बोला. बोलला बरोबर, तिथं आपण काय करू कमी करू. आणि ऍन्युअल जरी कसं असतं, ऍन्युअल काय म्हणते, ऍन्युअलच्या फक्त 3500 रुपये घेऊ तुमच्याकडनं दर वर्षाला. हो, त्याच्यात वर्षभर तुम्हाला अपडेट, रिन्यू, सर्व्हिस सपोर्ट सगळ्या गोष्टी भेटत जातील.